हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण कराटेचे बेसिक डान्सेस शिकणार आहोत. बिगिनर्ससाठी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण स्ट्रॉंग डान्स म्हणजे स्ट्रॉंग कराटे. तर तुम्हाला माझे आधीचे वॉर्मअपचे व्हिडिओज तसेच येणारे अजून व्हिडिओज पाहायला जर आवडणार असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचं मत मांडा आणि मला काही गोष्टी तुम्हाला ज्या गोष्टी शिकायला आवडेल ते मला नक्की कळवा. आज आपण 8 डान्सेसचे प्रकार पाहणार आहोत. त्यातला पहिला डान्स म्हणजेच मसुदाची. तो कसा केला जातो, कशा प्रकारे उभं राहिलं जातं ते पाहू. दोन्ही पायामध्ये तुम्हाला दोन्ही पायाच्या टाचा या अशा टच करायच्या आहेत आणि पायामध्ये पुढच्या पायाच्या टोजमध्ये आणि पायाच्या याच्यामध्ये तुम्हाला 60 डिग्रीचं अंतर ठेवायचं आहे. पाहू शकताय तुम्ही असं दिसतंय. ओके, याला म्हणतात मसुदाची, म्हणजे 60 डिग्री अंतर ठेवलेलं आहे आपण पायामध्ये. दुसरं सेकंड डान्स कोणता आहे तर हाय सुकुदाची. याला म्हणतात हाय सुकुदाची. पायामध्ये दोन्ही पाय हे आपण मसुदाची मधून हाय सुकुदाची मध्ये म्हणजे एकामेकाला टच केलेले आहेत. कोठेही पायामध्ये गॅप नाहीये, विदाउट गॅप पायामध्ये अंतर नाहीये, याला हाय सुकुदाची असे म्हणतात. थर्ड डान्स आपला आहे तर थर्ड डान्स आहे आपला हायकुदाची. हायकुदाची, हाय सुकुदाची, हायकुदाची. दोन्ही पाय हे तुमच्या खांद्याच्या तसेच नीच्या सरळ आहे. बरोबर पायामध्ये अंतर, थोडंसं अंतर आणि बरोबर सरळ आहे. पाहू शकता हे सरळ आहे, याला म्हणतात हायकुदाची. म्हणजे पूर्णपणे पाय हे जमिनीला पूर्णपणे टच आणि एकदम स्ट्रॉंग पोझिशन, स्ट्रॉंग तुम्हाला राहायला यात जमतं, त्याला म्हणतात हायकुदाची. आता आपण बघत आहोत हाचिजिदाची. म्हणजे तुम्हाला हायकुदाचीमध्ये तुम्ही असे उभे आहात, स्ट्रेट, पायाची बोटे सरळ, नी सरळ, तुमचे खांदे सरळ. फक्त आता नी आणि थोडेसे खालचे पाय हे तुमचे थोडे टर्न होणार आहे, म्हणजेच हाचिजिदाची. ओके, हायकुदाची सेम हाचिजिदाची. ओके, याला म्हणतात हाचिजिदाची. म्हणजे डान्स पाहणार आहोत तो आहे कोकुत्सुदाची. कोकुत्सुदाची बघूया आपण काय करायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. कशा प्रकारे 90 डिग्री, म्हणजे तुम्ही असे आहात, बरोबर असे आहात. तुम्हाला आता इथून हा पाय असा टर्न करणार. ओके, हा टर्न केलाय पाय म्हणजे आपण आहोत हाय सुकुदाची मध्ये. ओके, तिथून तुम्हाला पायाला आपण लेफ्ट लेगला टर्न केलं आहे. टाच मी हलवलेली नाही आहे, त्याच टाचमध्ये आहे, त्याच हील जे आहे तसंच आहे आणि आपण फक्त 90 डिग्रीमध्ये गेलेलो आहोत पायाच्या या पोझिशनला बेंड होताना. ओके, आता हेच आपण 90 डिग्रीमध्ये करणार आहे. म्हणजे बॅक साईड आपल्याला आपलं वजन जे आहे ना ते बॅक साईड घ्यायचं आहे. मागच्या पायावर वजन आपलं राहील. बघा इथे ही पोझिशन होती आपली, इथून ही टाच तुम्ही इथे ठेवले. ओके, या टाचेच्या बरोबर टाचेच्या भागात म्हणजे असं 90 डिग्री ओपन केले आपण. आता इथून सरळ जा कम्फर्टेबल. ओके, फक्त एकदम 30% तुम्ही हा नी बेंड करायचा आहे. बाकी पूर्ण वजन तुमचं 80% तुमचा बॅलन्स जो आहे तो बॅक साईडच्या पायावर राहील आणि स्ट्रेट. ओके, येते लक्षात. बघा सेम, म्हणजे यामध्ये तुम्ही बघा कसं करू शकता. हा स्ट्रेट, बॅक साईड सुद्धा स्ट्रेट असंच हवं. यामध्ये तुम्ही कोणतंही म्हणजे पाठीमागच्या पायावर जोर येतोय म्हणून असं करताय, असं करताय, नो, स्ट्रेट म्हणजे स्ट्रेट. ओके, ही पोझिशन केली जाते.
येते लक्षात? हे सरळ, हा पाय सरळ म्हणजे हा सरळ पाय आणि हा पाय इकडून सरळ. थोडंसं बेंड करायचं हा आणि हा बरोबर 80 ते 90% तुमचा बॅलन्स हा बॅक साईडच्या पायावर आला पाहिजे. कमरेपासून वरती पूर्ण स्ट्रेट. आता आपण पाहणार आहोत ते तुम्हाला शिकण्यासाठी इझी पोझिशन सांगते मी. तर तुम्ही 1 2 3 4 5 6 and 7 पायाची बोटे आतल्या साईडला, तसेच कंबर स्ट्रेट, गुडघे आतल्या बाजूला बेंड आणि की बघायची. ओके, स्ट्रेट राहतील गुडघे तुमचे आतल्या बाजूला बेंड. इथल्या भागात तुम्हाला पेन जाणवेल म्हणजे तुम्हाला इथल्या भागात समजेल इथं दुखतंय म्हणजेच तुमचं. ओके, सेम पायाची बोटे ही आतल्या साईडला टर्न केलेत आपण. बघा, उभं राहून बघितल्यावर तुम्हाला समजेल पायाची बोटे आतल्या बाजूला टर्न झालेत. याच पोझिशनला आपण, तुम्हाला जास्त लांब वाटत असेल तुमच्या पायाच्या अंतरानुसार थोडंसं जवळ करू शकता म्हणजे बघा. तुम्हाला जर वाटलंच तर, नाही तर जी पोझिशन आपण ओपन करायला घेतली होती 1 2 3 4 तशी तुम्ही यूज केले बेटर राहील. तर आपण बघा आतल्या साईडला टर्न आणि डाव की बघायची. ओके, तर आता आपण बघणार आहोत किवदाची झालेलं आहे. आता आपण लास्ट डान्स म्हणजेच सिकदाची. ओके, सिकदाची बघणार आहोत. तर किवदाचीमध्ये तुम्ही पायाचं सांगता घेतलं तसंच फक्त पायाची बोटे ही बाहेरच्या बाजूला होतात म्हणजे स्ट्रेट होतं आणि आत्ता आपल्याला बाहेरच्या साईडला आपण ओपन करतोय. दिसते सरळ, थोडंसं ओपन 20-30 डिग्री. ओके, आता ह्याच्यात नी डाऊन सिकदाची. ओके, आता तुम्हाला लक्षात आले असतील, तुम्हाला डान्सेस नक्कीच लक्षात आले असतील. आपण एकूण 8 डान्स पाहिले. त्याबद्दल अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर मला नक्कीच सांगा. म्हणजे हे बेसिक डान्स झाले आपले जे काथाज कुणितेजमध्ये वापरले जातात. तसेच पार्ट 2 जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण अजून डान्स पाहूयात. आपले 8 डान्स नक्कीच बघा आणि घरी तुम्ही नक्कीच प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचे बेसिक डान्स हे इम्प्रूव्ह होतील आणि तुम्हाला तुमचे डान्स एकदा इम्प्रूव्ह झाले की तुम्हाला कराटेमध्ये पुढच्या लेवल करायला खूप सोपे जाईल. तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. फॉर मोर कराटे डिटेल्स. बाय बाय.